गेला पण नाही पैशांसाठी खालच्या लेवलला कोण गेलाय ते मी दाखवणार आहे तुम्हाला. मी आता तिथून बदनामी करायला सुरुवात केली. योगेश कदम गृहराज्यमंत्री काल झाला ना, आणि हे 35 वर्षापासून हॉटेल आहे, बाग आहे. मला अनिल बघे एक सांगे, हॉटेल ड्रम बीड बाग कुणाचं आहे? ड्रम बीड बाग कुणाचा आहे सांग चल. ठाकरे कुटुंबियांचा आहे. आणि तो बंद का झाला? आता लायसन्स रद्द का झालं ते सांग चल, ते सांग. कुणावर तुम्ही आरोप करताय? आमच्या आयुष्यामध्ये आम्ही आमच्या काळे आणि खोटे धंदे कधी केले नाहीत. आणि मी ज्यावेळेला मला हे कळलं त्या FIR मध्ये असं लिहिलं होतं की एक मुलगी, कारण 14 मुलींचं त्यांनी परमिशन घेतलंय वेटरसाठी, म्हणून त्या मुली तिथं होत्या. हे देखील तुम्हाला मी सांगतोय. इट्स वेटर परमिशन घेऊन त्यांनी, त्यातली एक मुलगी विक्षिप्त हावभाव करत होती असं त्या FIR मध्ये लिहिलं आहे. म्हणजे डान्स बार झाला का? डान्स बार झाला. पण तेवढा एक मुद्दा मला कळल्यानंतर मी ताबडतोब त्या शेट्टीला नोटीस दिली, त्याला बाहेर काढला, हॉटेल बंद केलं, लायसन्स सबमिट करून टाकली. आणि त्यानंतर 1.5 महिन्यांनी यांनी सभागृहात काढलंय. 1.5 महिन्यांनी. त्यानंतर हा बोलला म्हणून आम्ही काय केलं नाही. आम्हाला संवेदना आहेत, आम्ही इज्जत घेऊन बसलोय. आणि हा भाडखाव जो म्हणतोय ना, तो भाड कोण खातो ते मी सांगतो. आता सांगतो मी. आता नंबर 3, बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये मला साहेबांची बदनामी होईल असं कुठलंही मला वक्तव्य करायचं नाही. बिलकुल नाही, बिलकुल नाही. बाळासाहेब आमचे दैवत आहेत, होते, आजही आहेत. मी जो उद्धवजींनी मला सांगितलं होतं, हाताचे ठसे आपण घेतो ना, छत्रपती शिवाजी महाराजांचे पायाचे ठसे घेतलेत किल्ल्यावरती. आणि तसं आमचं दैवत म्हणून त्यांच्या हाताचे ठसे घेत असतील तर वाईट काय? ह्यांना असं काय वाटतं की स्विस बँकेसाठी मी ते बोलले म्हणून? खाई त्याला खाऊ खावी काय? बाळासाहेबांच्या बाबतीमध्ये असे घाणेरडे विचार आमच्या डोक्यात कदापि येणार नाही, कदापि येणार नाही, बिलकुल नाही. बिलकुल. मी संशय व्यक्त केला होता, संपला विषय माझा. मी संशय व्यक्त केला होता, मला त्या खोलामध्ये जायचं नाही. आणखी बाळासाहेबांची बदनामी होईल असं कुठलंही कृत्य, असं कुठलंही वक्तव्य माझ्याकडनं होणार नाही आणि करणार देखील नाही मी, बिलकुल नाही.